नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी माधवी देसाई. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अतिवृष्टीमुळे राज्यात प्रचंड नुकसान. केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी, तर काल मुंबईमध्ये अमित शहांना दिलं निवेदन. महापुरानं बेहाल मराठवाड्याला सरकारचा मदतीचा हात. निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश. पंचनाम्यांनंतर मदत मिळणार. मदतीसाठी पंचांग पाहणार. मदतीसाठी पंचांग पाहणार का? धाराशिव दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंचा सवाल. रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील. ठाकरेंचा पूरग्रस्तांना दिलासा. आठ 8,000 सरकारी लाडक्या बहिणींकडून तब्बल 15 कोटींची रक्कम वसूल करत शिस्तभंगाची कारवाई करणार. अर्थ खात्याकडून महिला आणि बालकल्याण खात्याला सूचना. महादेवी हत्तीण परत आणण्याचा मार्ग सुकर. मठ, वनतारा आणि राज्य सरकारनं संयुक्त प्रस्ताव द्यावा. कोर्टाचे आदेश. पेटाचा युक्तिवाद खोडून काढला. भारतीय वायुदलातल्या एका सुवर्ण अध्यायाची आज अखेर होणार. तब्बल 60 वर्षांनंतर MiG-21 विमानं आज होणार निवृत्त. स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा आज करणार अखेरची MiG-21 ची सॉर्टी. भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रथमच होणार आशिया चषकाची फायनल. 2 आठवड्यात तिसऱ्यांदा येणार आमने सामने. भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना. डोनाल्ड ट्रम्प यांचा आता औषध कंपन्यांना दणका. 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100% टॅरिफची घोषणा. भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता.